भाऊ, अडचण येतील तेव्हा आपण देवाकडनं बळ घ्यावं, उत्साह घ्यावा, हे ठीक. पण नुसतं देव देव करून त्याचं एका व्यवसायामध्ये रूपांतर करणं आणि नवे प्रश्न निर्माण करणं हे योग्य नाही. आता तुम्ही म्हणता विकास झाला, पण विकास कशा पद्धतीचा झालाय भाऊ? अहो, सरसकट बेकायदेशीर गोष्टी करताय तुम्ही. एक ना एक दिवस कायदा तुमच्यापर्यंत पोहोचेल भाऊ. अण्णा, आल्याड आम्ही पल्याड कायदा, मध्ये भक्तांची भली मोठी रांग. आमच्यापर्यंत पोचायचं तर ती ओलांडून यावं लागणार. ती ओलांडताना भक्तांच्या भावनेला धक्का नाही का लागणार? सगळं कायदेशीर होणार अण्णा. तुम्ही बिनगोर राहावा इथं. हो, कसा राहू मी इथं? इथली माणसं बदलली, त्याच्या वृत्ती बदलल्या, इथल्या निसर्गाचा ऱ्हास झालाय. आता इथं कल्लो उठलाय नुसता. इथली शांतता हरवली भाऊ.